आरी वर्क शिकलात ना, पण मेजरमेंट टाकता येतं का? नाही टाकता येत? रील पूर्ण बघा. सर्वात आधी तुमचं जे ब्लाऊज पीस आहे त्याला तुम्ही प्रॉपर फोल्डिंग करून घ्यायची आहे. फोल्डिंग करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला सेंटर हे मिळणार. तुम्ही बघू शकता प्रॉपर 2 पार्ट आपण केलेले आहे. याला आपण अजून फोल्ड करणार आहोत आणि हे मिळालं आपल्याला सेंटर. ह्या सेंटरवर आपण मार्किंग करणार आहोत. आता आपण बघूया. हे बघा, ह्या स्लीव्हचं आपल्याला सेंटर मिळालेलं आहे. आता स्लीव्हची मार्किंग करणार कशी आपण ते बघूया. मेजरमेंटचं ब्लाऊज आपल्याकडे आहे. ते ब्लाऊज आपल्याला सेम या पद्धतीने खाली अर्धा इंच सोडून इथे प्रॉपर त्याची आपल्याला मार्किंग करायची आहे. इथे मार्क केलं स्लीव्हची हाईट, त्याच्यानंतर त्यांचा आर्म होल आणि त्यांची फिटिंग लाईन, आर्म होलचा शेप तुम्ही बघू शकता. आपण त्यांची स्लीव्हची मार्किंग इथे केलेली आहे. मात्र आपलं काम इथं चालू होणार आहे आणि कटिंग मात्र या दिशेला होणार आहे. एक्स्ट्रा कटिंग होणार, त्याच्यानंतर इथे त्यांची एक्स्ट्रा जी मार्जिन राहणार आहे ते काम टेलरचं. आपल्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आता हे जे आपण मार्क केलेलं आहे ते आपण डार्क करणार आहे. आणि आता हा पोर्शन आपण केलाय याला आपण या बाजूलाही छापून घेणार आहे. दोघं बाजूला याची मार्किंग आपल्याला मिळालेली आहे. ही आपली स्लीव्ह रेडी आहे. जशी या बाजूला केली आपण, ही स्लीव्ह आपल्याला दुसऱ्या बाजूलाही छापून घ्यायची आहे. ह्या झाल्या तुमची स्लीव्हची मार्किंग करण्याची पद्धत. आता बॅक साईड कुठे टाकायची ते आपण बघूया. ही जी आपण सेंटरची जी प्रेस केलेली आहे इथे आपल्याला बॅक करायचा आहे. बॅकची पण मार्किंग करताना तुम्हाला खाली अर्धा इंच सोडून ब्लाऊज असं प्रॉपर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. त्यांना जर सेम हाच नेक हवा असेल तर तुम्ही हा नेक सेम असा या पद्धतीने मार्क करू शकता, किंवा त्यांना जर नेक मध्ये चेंजेस हवे असतील तर तुम्ही या नेकला हवा तो शेप देऊ शकता. पान द्यायचा असेल पान देऊ शकता, किंवा स्क्वेअर करायचा असेल स्क्वेअर करू शकता. मात्र तुम्हाला ब्लाऊजची उंची इथे मिळालेली आहे. तुम्हाला जो नेक बनवायचा आहे त्या नेकची मार्जिन इथे मिळालेली आहे. यावरून आपण ब्लाऊजाचं बॅकचं काम करू शकतो. हा जो आपण नेक बनवला आहे त्यांच्या ब्लाऊजवर मटका गळा होता, मी थोडा शेप चेंज केला आहे, पान शेप घेतलाय. पण ही एकच बाजू आपल्याला मिळाली आहे. दुसरी बाजू जशी आपण स्लीव्ह बनवून घेतल्या सेम त्याच पद्धतीने या बाजूला आपण छापून घेऊया. बघा, तुम्हाला इथे तुमचं शेप मिळालेला आहे. जिथं तुम्हाला वर्क करायचं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. आपल्यासाठी नेक इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नेक प्रॉपर जागेवर मिळालेला आहे. आता बॅक काढणार कुठे ते आपण बघूया. बॅक आहे ना, एक बॅक आपल्याला या बाजूला काढायचंय आणि दुसरं बॅक आपल्याला त्या बाजूला काढायचंय, जेणेकरून तुमचे बॅक सुद्धा प्रॉपर बसतील. आता आपण फ्रंटचा नेक कुठे टाकणार आहे ते पण बघणार आहे. बऱ्याचशा मुलींचं त्या चुका होतात, कुठेही नेक काढून घेतात आणि नंतर ब्लाऊज बसत नाही. आपण आता बघूया की फ्रंटचे नेक टाकायचे कुठे. हे बघा, आता इथे ना आपल्याला व्यवस्थित अशी एक लाईन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे तुमचं फ्रंटचं प्रॉपर व्यवस्थित ठेवून गळ्याची मार्किंग करायची. आपल्याला फक्त प्रॉपर गळ्याची मार्किंग मिळालेली आहे. आता आपली ही एक बाजू झालेली आहे. दुसरी बाजू सुद्धा सेम याच पद्धतीने छापून घ्यायची आहे. हे बघा, दुसरी बाजू सुद्धा आपल्याला नेकची मिळालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ब्लाऊजचे पॅटर्न पूर्ण करू शकता. हा जो शेप आहे याला आपण आपल्या पद्धतीने कुठल्याही शेप मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकतात. कस्टमरने दिलेला शेप करायचा आहे असं जर नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचाही शेप इथे टाकू शकतात. बॅक तुम्हाला या बाजूला मिळालं, दोघं स्लीव्ह तुम्हाला या बाजूला मिळाले, आणि हा जो मध्ये आपल्याला स्पेस मिळतोय इथे आपण या बाजूला एक फ्रंट आणि त्याच्या या दुसऱ्या बाजूला दुसरं फ्रंट असे दोघही नेक तुम्ही एक इथे एक इथे असे टाकू शकतात. आरामात तुमचं ब्लाऊज बसतं. हे छोटं माप आहे, पीस भरपूर उरलेला आहे. पण जेव्हा मोठ्या मापाचं ब्लाऊज आपल्याकडे येतं आणि जेव्हा मार्किंग करायची असते तेव्हा शांततेने हळूवार विचार करून मार्किंग टाका. तुमचे ब्लाऊज खूप सुंदर बनतील. सोप्या आणि सरळ पद्धतीने ब्लाऊजवर मार्किंग करा. सुंदर असा आरीवर्क तयार करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करा. मी परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल.